तर सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढचा धडा आपण घेऊया संयुक्त राष्ट्रे. या प्रकरणात तुम्हाला काय शिकता येणार बघा. या प्रकरणात नवीन काय शिकणार आहोत आपण, की आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्र ही संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना लक्षात घ्या, स्थापन करण्यात आलेली आहे. या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे, तिची तत्व काय आहे, रचना कशी आहे, शांतता आणि शांतता रक्षणातील तिची भूमिका यांचा अभ्यास मला या ठिकाणी करायचा आहे. त्याची पार्श्वभूमी तुम्हाला दिलेली आहे, की संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, की कसं काय संयुक्त राष्ट्रीय संघटना स्थापन झाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली. मी तुम्हाला आताच सांगितलं, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. पहिलं महायुद्ध सुरू झालं 1914 ला आणि संपलं 1918 ला, 14 ते 18. दुसरं महायुद्ध सुरू झालं तुमचं 1939 ला आणि संपलं 1945 ला, ज्या वेळेस अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी जपानमध्ये 2 शहरं होती, त्या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकले. तर यात ज्या 2 महायुद्धांमुळे काय झालं, की मोठ्या प्रमाणावर जीवित माणसं तर मेलीच, पण वित्त हानी सुद्धा झाली, बरीच संपत्तीचं सुद्धा नुकसान झालं. यामुळे काय झालं, की जगामध्ये जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे किंवा केली पाहिजे, या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापन झालं, पण ते अपयशी ठरलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र ही जी आता बऱ्यापैकी यशस्वी अशी एक संघटना आपल्याकडे आहे, या संघटनेची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्ध स्थापन झालं जे राष्ट्रसंघ होत्याला फारसं यश आलं का, नाही आलं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर मध्यामध्ये काय झालं, अमेरिकेने काय केलं होतं, अमेरिकेने या ठिकाणी अणुबॉम्बचा वापर झाला. अणुबॉम्बचा वापर आणि अमेरिकेने केला होता हिरोशिमा आणि नागासाकी. 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला गेला. 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी, हे जे दोन्ही शहरं कुठले आहेत तर जपानमधली शहर आहेत, त्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला गेला. आणि मग जगाला कळालं की हे किती विध्वंसक अणुबॉम्ब आहे. आणि जर तिसरं महायुद्ध झालं असतं तर मात्र पृथ्वीवर एकही व्यक्ती जिवंत राहिला नसता शक्यतो. तर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत, ही सर्वच राष्ट्रांची एक सामूहिक कॉमन अशी काय झाली जबाबदारी आहे, असा विचार पुढे आला. अशी जाणीव सर्व राष्ट्रांनी निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपल्यानंतर करण्यात आली. लक्षात ही झाली तुमची पार्श्वभूमी. पुढे पाहूया संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम, म्हणजे कशा पद्धतीने कोणत्या काय काय सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या. सॉरी, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष होते फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये एक अटलांटिक करार झाला. कोणता करार झाला? अटलांटिक करार झाला. या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर 1944 आणि 1945 मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत, तर दोस्त राष्ट्र म्हणजे कोणते, तर जे एक म्हणजे जग त्यावेळेस विभागलं गेलं होतं 2 भागामध्ये, तो विषय नाही, तो सांगेल तुम्हाला नंतर. फक्त लक्षात, दोस्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये काय चर्चा झाली आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा करार त्या ठिकाणी करण्यात आला. एक मसुदा बनला. काय बनला? एक मसुदा बनला. अमेरिकेतील फ्रान्सिस्को या ठिकाणी 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. काय तयार केली? सनद. आणि या सनदेवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच म्हणजे 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स या संघटनेची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र ही सर्व संघटनापेक्षा सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. ज्या राष्ट्रांना कोणाचंही बंधन नाही, ही सार्वभौम राष्ट्र या सर्वांची संघटना आपल्याला पाहायला मिळते. ही झाली याची कालानुक्रम. पुढे पाहूया आपण संयुक्त राष्ट्र या संघटनेची उद्दिष्टे काय आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्टे काय आहेत पाहूया. तर संयुक्त राष्ट्र ही जगातील सर्वात मोठी अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सुरुवातीला फक्त 50 देश या संघटनेचे सदस्य होते. आज ही संख्या जवळजवळ किती आहे? 193 वर गेलेली आहे. ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर एकत्र येतात. संयुक्त राष्ट्रांची काही निश्चित उद्दिष्टे आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त राष्ट्र जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक सर्व काही उपाययोजना करत असतो. संयुक्त राष्ट्र मेन म्हणतात ना, महत्वाचं उद्दिष्टच हे आहे की शांतता, जागतिक शांतता. बघा, तर राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. काय करणे? राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. तसंच पुढे
आंतरराष्ट्रीय प्रश्न हे जे असतात, आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे, मानवी हक्काचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही त्याचा हेतू आहे. सार्वभौम राष्ट्रांच्या राजनयिक विशेषाधिकारांचा, काय म्हणतात त्यांनी, राजनयिक विशेषाधिकारांचा सन्मान करणे, आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, लक्षात घ्या काय म्हणतात त्यांनी, दुसऱ्या कोणत्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे व करारांचे पालन करणे हे त्याचे काय आहे तर सर्व सभासदांचे कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे. त्यामुळे साहजिकच ही काही तत्वावर किंवा नियमावर आधारलेली आहेत. ही तत्व काय आहेत ते आपल्याला पुढे पाहिजे आहेत.